ओमान बर्डी की तरफ से 500 रुपये का कैश प्राइज है। जैद पटेल का कैश प्राइज वो गूगल पे से चला गया है। यस, आजकल डिजिटल इंडिया हो चुका है, कैश बहुत कम लोग कैरी करते हैं। खेल की शुरुआत होती भी रमीज और नाफिज और प्रतीक पहला ओवर लेकर बायत के मीडियम स्पेसर गेंदबाज हो नाफिज बर्डी के लिए 3:33 हो चुके, खेल की शुरुआत होती है भी। गेंद पड़ने के बाद ऑफ स्टंप के बाहर चली गई थी, बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे ऑफ साइड में कवर और कवर पॉइंट पर, लेकिन बीट हुए। अच्छी शुरुआत प्रतीक जाधव की, लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, लेकिन शरीर को निशाना बनाते हुए फिर से बीट हुए बैट्समैन। पहली 2 गेंदें बहुत अच्छी, जहां पर कोई भी रन नहीं बना, अभी तक स्कोर कार्ड पे खाता नहीं खुला है टीम एनसीसी बोरीवली पड़गा का। यही एनसीसी बोरीवली पड़गा है जो एकता ट्रॉफी की छुपा रुस्तम टीम थी। जूपाड़ा के टूर्नामेंट में उन्होंने बीसीसी को शिकस्त दी थी। एकता ट्रॉफी में कई टीमों के उन्होंने सपने तोड़े थे, जिसमें जय गणेश वाफाले बी जैसी मजबूत टीम को उन्होंने शिकस्त दी थी। इस सीजन में बहुत फॉर्म में और चर्चे में टीम इस वक्त चल रही है एनसीसी। गेंद का आने का इंतजार किया और खेल दिया डीप स्क्वायर लेग पर, पहले बाउंस पर 4 रन। चौके के साथ टीम का और नाफिज बर्डी का खाता खुलता हुआ 4 विदाउट लॉस्ट। ये ग्रुप सी का दूसरा मैच हम देख रहे, होस्ट बनाम गेस्ट। फिर से पुल कर दिया है, इस बार पहले बाउंस पर मिड विकेट रीजन पर गेंद जाती है भी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बैक टू बैक 2 बाउंड्रीज आती है भी। दो चौकों के साथ इस वक्त चौकों के हैट्रिक पर नाफिज बर्डी आते हुए 8 विदाउट लॉस्ट। वीआईपी डाइस पर जैद पटेल, शाहिद खान, आसिफ भाई, जुबैर शेख, बर्डी साहब, मुल्ला साहब, पीछे की रो में सुनील पाटिल, मोंटी, कई समर्थक और कई इस वक्त प्रमुख अतिथि मैच का मजा लेते हुए। ओहो, क्या शॉट खेला है नाफिज बर्डी ने, और उनके अकाउंट में इस वक्त नोमान बर्डी और मुस्तकीम रईस के 500 रुपये इस वक्त जमा होते हुए। पहली 2 गेंदें डॉट निकल गई थी प्रतीक की, लेकिन उसके बाद पलट कर बाहर कर दिया है। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 14 पर। और एक छोटी गेंद और उसको तारामंडल में भेजते हुए आसमानी सुल्तानी छक्का, 6 रन। एक ओवर की समाप्ति के बाद 20 रन और नोमान बर्डी के और मुस्तकीम रईस के अब तक 1000 रुपये जमा हो चुके, लेकिन वो पैसे शाहिद खान के पास है। ये सबसे बड़ी बात है। एक ओवर की समाप्ति के बाद 20 रन, प्रतीक जाधव महंगे साबित होते हुए, दिल खोल के रन खर्च करते हुए। हालांकि एसएससी पड़गा एक अच्छी टीम है, लेकिन शुरुआत प्रतीक जाधव ने की थी। दूसरे ओवर के लिए टीम के कैप्टन प्रलयश मुरंजन होते हुए
सामना करेंगे बैट्समैन पहली बार रमीज। इस एनसीसी के कैप्टन बबूश सुसे, उनके अंडर क्या टीम तैयार हुई है, वाकई में बबूश की तारीफ करनी होगी। चाइनामैन गेंदबाज है बबूश। जब गेंदबाजी का समय आएगा एनसीसी का तो उनकी गेंदबाजी देखने लायक होंगी। खेल की शुरुआत करनी है। पहले ओवर के लिए कितना समय लिया है एससीसी के गेंदबाजों ने। इनसाइड आउट खेल दिया, गेंद जा रही है डीप कवर पर खिलाड़ी पीछा करते हुए बैकवर्ड पॉइंट पर अब जाके गेंद को रुका है, लेकिन 2 रन पूरे करते हुए रमीज। इन 2 रनों के साथ रमीज का खाता खुलता हुआ, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 22। एक अच्छे टोटल की तरफ एनसीसी बोरीवली पड़गा बढ़ती हुई। परलेश राइट आर्म राउंड दी विकेट, फिर से उठाने की कोशिश, बीट वे बैट्समैन। यस, बीसीसी के और बोरीवली के इस पड़गा टेनिस क्रिकेट के विराट कोहली जरार मुल्ला भी हमसे जुड़ते हुए। शाहिद खान इस वक्त उनका इंतजार करते हुए वीआईपी मंच पर आकर विराजमान होना है जरार आपको। फिर से सवाल पूछा और बैट्समैन निकल गए आउट। पहला विकेट गिरता हुआ एनसीसी बोरीवली पड़गा का। परलेश ने पूरे बैटिंग ऑर्डर का दम निकाल के रख दिया है। 3 गेंदों पर 2 रन और 1 विकेट। एक ओवर तुम्हारी तो एक ओवर हमारी, इस वक्त ऐसा चलता हुआ, लेकिन अभी भी दूसरी ओवर की 3 गेंदें शेष है, जबकि स्कोर 22। रमीज आउट होने के बाद नए बैट्समैन आतिफ भाभे आते हुए। सम्मानीय गणेश गायकवाड़ सर, मराठी की बहुत मशहूर आवाज़ है पड़गा परिसर के, उनके तरफ से कमेंट्री पैनल साजिद शेख और इस लीग टूर्नामेंट को शुभकामनाएं दी है उन्होंने सोशल मीडिया के माध्यम से। और पीटीसी के चेयरमैन राहुल चंदे के लिए उन्होंने जन्मदिन के लिए ढेर सारी मुबारक बातें भेजी है। खेल की शुरुआत होती हुई राउंड विकेट, परलेश हवा में खेल दिया है, बहुत दूर है लॉन्ग ऑफ की खिलाड़ी। पहले बाउंस पर गेंद को उठाया, मिस फील्ड, दूसरे की कोशिश, और जहां पर सिंगल था वहां पर 2 रन पूरे करते हुए बैट्समैन आतिफ भाभे। 24 इन 2 रनों के मदद के साथ पावर प्ले नंबर 2 चलता हुआ। P2 का इस वक्त ओवर चल रहा है। अटपटे ढंग से शॉट को खेला है, सफल हुए थे बैट्समैन, फ्लिक कर दिया था ऑन साइड में डीप स्क्वायर लेग पर 1 रन के लिए। आखिरी गेंद आई थिंक शेषी इस ओवर की। 5 गेंदों पर 5 रन खर्च किए, जबकि एक कीमती विकेट उन्होंने हासिल की है। स्कोर 25 रन। टीम के कैप्टन इस वक्त बहुत अच्छा परफॉर्मेंस करते हुए 100% देने की तैयारी और क्षमता है परलेश में। वो हार्ड हिटिंग बैटिंग ऑर्डर में उनका नाम गिना जाता है। इस बार बीट हुए बैट्समैन 2 ओवर की समाप्ति के बाद केवल 25 रन 1 विकेट के नुकसान पर। आइए दोस्तों, अब अगले 2 ओवर में क्या कुछ होता है ये हम सुनते दीपक सुतार की जुबानी। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एनसीसी बोरिवली टीमची धावसंख्या 25 वर 1 विकेट। पहिल्या ओव्हरमध्ये खूपच चांगली सुरुवात नफीसने करून दिली। त्याच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार आले, 20 धावा खर्च केला होता प्रत्येकने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ओव्हरमध्ये परलेश मुरंजनने खूपच चांगलं कमबॅक केलं। 5 धावा खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट
रमेशला माघारी परतवलं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25वर 1 विकेट अशा परिस्थितीमध्ये NCC बोरिवली पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना SSC पडगा जे स्पर्धेचे आयोजक आहे त्यांच्या विपक्षामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरचा सामना सुरू आहे. तुम्हाला 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये समाप्त करायच्या आहेत, अन्यथा दंडित केलं जाईल. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जयेश वारकेचं स्वागत षटकाराने केले. फलंदाज अतिफ आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर. भव्य स्वागत केले अतिफ या फलंदाजाने. जयेश वारकेचं हॅफ ट्रकर चेंडू होतं, त्याला ऑन साइडला पुल करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलं 6 धावांसाठी. षटकार पहिलं षटक जरूर बोरिवली टीमच्या बाजूने झुकलं होतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये परलेश मुरंजनने कमबॅक केलं, परंतु दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला अतिफने. राईट हँड ओव्हर द विकेटने ऑफ स्टंपच्या थोडेसे आत आले, बॅकफुटला देखील गेले होते. त्यानंतर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या द्विधा परिस्थितीमध्ये हा चेंडू डॉट. अतिफचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेस केलेत, 9 धावांचं योगदान दिले, परंतु नफीसला कोणी विसरू शकत नाही. त्यांनी काय जबरदस्त फलंदाजी केली. पुन्हा एकदा हॅफ ट्रकर होता, हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. जयेशचं स्वागत चांगलं केलं अतिफने. षटकार आला होता पहिल्या चेंडूवर, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव आलेत, संपर्क देखील करू शकले नाहीयेत. विविधता दाखवली आता गोलंदाजी करत असताना जयेश वारकेने. बॅकफुटला आलेत, यावेळेस पुन्हा एकदा उडवले समोर. लॉफ करत असताना काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना प्रेक्षक म्हणून पाहावं लागतं. चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा दुसरा षटकार या ओव्हरचा. वर जाऊन पोचले. पहिल्या चेंडूवर सिक्सर, त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर देखील आक्रमण सरवरत असताना पुन्हा 6 धावा आपल्या खात्यामध्ये जोडलेत. अतिफने 6 चेंडू फेस करत असताना 15 धावांचं या मॅचसाठी त्यांनी योगदान दिले. जयेश वारके त्याला शांत करेल का? पुढे जाऊन पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस तुम्ही कट लेट कट स्क्वेअर कट करत असता त्यावेळेस फ्रंट फुटला जाऊन फटका सजवण्याच्या नादामध्ये टायमिंग साध्य होत नाही, ते दृश्य पाहायला मिळालं. निर्धाव खूपच चांगलं बॅटल रंगलंय अतिफ आणि जयेश वारके यांच्यामध्ये. 2 षटकार 3 चेंडू निर्धाव. 12 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये जयेश वारकेने खर्च केलेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू पुन्हा फ्रंट फुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 37 वर 1 गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये NCC बोरिवली संघ 37 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्याच्या खात्यामध्ये जमा झालेत. नाणेफेक काढल्यानंतर बॅटिंग सध्या सुरू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आणि फक्त एकच विकेट गमावली आहे आणि नफीस आणि अतिफ चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करतात. फलंदाजी चांगली त्यांची पाहायला मिळाली. नतीफचा विचार केला तर त्यांनी 20 धावांचं योगदान दिलं 7 चेंडू फेस करत असताना. अतिफने 8 चेंडू फेस करत असताना 15 धावांचं योगदान दिलं. एक चांगली पार्टनरशिप नफीस आणि अतिफ मध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत टायमर सुरू आहे. 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये समाप्त केलेत. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटाच्या आत पूर्ण करायचे आहेत. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 1 क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा ठेवावं लागेल. टोलनाका एंडकडून 4थ्या ओव्हरला होते सुरुवात. ज्यांनी या इनिंगचं दुसरं षटक हाताळलं तो परलेश मुरंजन आता वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले. परलेश मुरंजन आणि सलामीचा वीर नथीफ स्ट्राईक एंडवरच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळालेत. हे बॅटल देखील रंगेल. राऊंड द विकेटने समोर ड्राईव्ह केलाय. गॅपमधून चेंडू जाईल वेगाने सरळ मैदानाच्या बाहेर.
4 धावांसाठी चौकार. परलेचं देखील स्वागत केले चौकाराने. पप्प्या बाय देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि संस्थापक आणि संपूर्ण त्यांचा स्वागत. वेलकम, सुस्वागतम. और उनके साथ सम्मानीय अनुज भाई ढोले का आगमन होता हुआ और उनके अन्य साथीदार. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. महाराष्ट्र राज्य देवा ग्रुप के सम्मानीय अध्यक्ष, यंग डैशिंग एंड डायनामिक पर्सनालिटी, हाई एंड हैंडसम, सम्मानीय सुजीत उर्फ पप्या भाई ढोले और सम्मानीय अनुज भाई ढोले जी का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम. लोट चलते अब हम ऑन गोइंग मैच की तरफ. सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून आली आहे ते म्हणजेच सुजित डोले, पप्या बाय आणि त्यांचे संपूर्ण देवा ग्रुप या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं सहर्ष स्वागत. चॅम्पियन सुपर लीग 2025चं हे पर्व. सहर्ष स्वागत, वेलकम. ऑन स्क्रीनवर हे तुम्ही दृश्य पाहू शकता. संपूर्ण देवा ग्रुप आणि त्या ग्रुपचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे पप्या बाय, त्यांचा ताफा, गाड्यांचा ताफा आणि त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं स्वागत. जाऊया मॅचकडे. राऊंड द विकेटने ऑन साइडला स्लॉग स्वीप करून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे षटकार ठोकलाय परलेच्या विपक्षामध्ये फलंदाज नफीफच्या माध्यमातून. सहा धावांच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 53. लॉस ऑफ द 1 विकेट. इस वक्त हम मेगा सत्कार की तरफ जा रहे. महाराष्ट्र देवा ग्रुप के सम्मानीय अध्यक्ष, यंग डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी, हाई एंड हैंडसम, सम्मानीय सुजीत उर्फ पप्या भाई ढोले हमारे बीच में तशरीफ ला चुके हैं, जो इस वक्त वीआईपी डेस्क की शान और शोभा को बढ़ा रहे. इस बीच अच्छी गेंद ड्राइव कर दिया है, सोहेल ने गेंद को उठाया लेकिन एक रन. शाही सत्कार की तरफ हम जा रहे. मान सम्मान मेगा सत्कार इस वक्त वीआईपी डेस्क पर होता हुआ. अंपायर सबको 1 मिनट के लिए खेल रुकाना है.
खेल खेल की शुरुआत करनी है। परलेश मुरंजन टीम के कैप्टन देखिए, एनसीसी के आप सपोर्टर्स भी इस खेल को आगे बढ़ाने में मदद कर रहे हैं। पुरानी गेंद थी, इससे पहले नई गेंद दी गई थी। अब टेनिस क्रिकेट में वो ज़माना नहीं रहा है। बैट्समैन अब बहुत प्रोफेशनल हो चुके हैं, चाहे गेंद नई रहे या फिर पुराने, ताकत का भरपूर इस्तेमाल करते हैं बैट्समैन भी। खेल की शुरुआत हो चुकी है। आप देख सकते हैं जो स्टैंड बना है, मिस्टर सुजीत उर्फ पप्या भाई ढोले और अनुज भाई ढोले स्टैंड आप देख सकते हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, और उन्हीं के माध्यम से सेकंड कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया गया है। खेल की शुरुआत होती हुई राउंड डी विकेट परलेश आतिफ भाभे के लिए। बढ़िया गेंद ड्राइव कर दिया, अभी की शक्ल में गेंद कारपेट के सारे जाती हुई ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑफ पर समीर ने गेंद को उठाया है, एक रन पूरा करते हुए। धीरे धीरे स्कोर आगे बढ़ता हुआ 55 रन पर जा चुका है। एक अच्छे टोटल की तरफ इनका मेगा सत्कार होता हुआ मैं साजिद शेख, अफसर रईस, शाहिद खान, वसीम शेख, कैफ रईस, जैद पटेल सभी से निवेदन करता हूँ आपको सम्मानीय देवा ग्रुप के अध्यक्ष सुजीत उर्फ पप्या भाई ढोले का स्वागत और सम्मान करना है। यंग डैशिंग एंड डायनामिक पर्सनालिटी सम्मानीय सुजीत उर्फ पप्या भाई का स्वागत और सम्मान होता हुआ। सुजित डोले म्हणजेच पप्पाबाई यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत। मोबाइल फोन और स्मार्ट टेलीविजन सेट पर आप देख सकते हैं सम्मानीय अध्यक्ष सुजीत उर्फ स्वागत और सम्मान, इज्जत अफजाई होती हुई सम्मानीय अनुज भाई ढोले का स्वागत और सम्मान होता हुआ। फिर मैं ऑर्गेनाइजिंग कमेटी में करें, खेल की शुरुआत करनी है। इस वक्त और एक मेगा सत्कार होता हुआ युवा सेना के प्रमुख सम्मानीय अनुज भाई ढोले का स्वागत और सम्मान होता हुआ, इज्जत अफजाई होती हुई। भोईर का स्वागत और सम्मान करें। माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत कुकसे संदीप ठाकरे साहब। पाठ
अब अगला सम्मान वो है मैक्स स्पोर्ट्स है। फुटसे का स्वागत और सम्मान कर रहे हैं। फुटसे का इस वक्त स्वागत और सम्मान होता हुआ यादगार सम्मान चिन्ह देकर इस वक्त सम्मानित किया जा रहा है। सम्मानीय विनोद कतोरे साहब नेटवर्क के पड़गा परिसर के एक फोकस मैन है। उनकी रिपोर्टिंग अक्सर चर्चे में रही है। सम्मानीय कतोरे साहब का स्वागत और सम्मान होता हुआ षटकार 3 चौकार चेंडू फेस केलेत 12 आणि त्याचबरोबर 23 धावा
अतिपने देखील आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. एक चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली आणि आता दुसऱ्या डावामध्ये 64 धावांचे लक्ष. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की कुरुण टीमने 71 धावांचे लक्ष ठेवलं होतं तलवलीच्या समोर आणि तलवली टीमने त्या सामनामध्ये 71 धावा चेस केल्या. कामरांचे ते 4 षटकार कोणी विसरू शकत नाहीत. मॉन्टीला काल 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत. साईन बोगाने त्याची परिस्थिती थोडीशी कठीणच आहे. ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि त्यामुळेच बोरिवली टीमने त्याला थोडंसं थांबवलंय. 11 मध्ये तो नाही आहे. प्रेक्षक म्हणून त्याला उभं राहावं लागतं मैदानाच्या बाहेर. समर्थक म्हणून तो या स्पर्धेचा आनंद घेतोय. 12वा प्रतिनिधी पण नाहीये तो सध्या. 11वा मध्ये देखील नाहीये. प्रेक्षक म्हणून समर्थक म्हणून या स्पर्धेचा आनंद घेत असताना चौथ्या मॅचकडे जिथे 64 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये पडगा टीमला आणि ह्या धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली. स्ट्राईक एंडवर बाजिल आणि नॉन स्ट्राईक एंडवर जयेश वारके. हे नाव कोणी विसरू शकत नाहीयेत. जयेश वारके कधी आपले रंग बदलतोय बॅटिंग करत असताना. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख या पडगा परिसरामध्ये PTC मध्ये राहिली आहे. अर्धशतक ठोकण्याची देखील क्षमता आहे जयेश वारकेमध्ये आहे. दिनकरपाडा या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये 2022 मध्ये ते अर्धशतक त्याच्या नावावर राहिलं होतं. मॅच सुरू करा. अजूनही भरपूर मॅचेस शिल्लक आहेत. 64 धावांची गरज. बाजिल आणि जयेश वारकेची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली आणि हे समीकरण तोडण्यासाठी P1चं षटक अतिपने खूपच चांगली फलंदाजी केली. 23 धावांचं योगदान पहिल्या डावामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि त्यालाच गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारावी लागते. P1चं हे पहिलं षटक ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू क्रॉस बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटवर घेऊ शकला नाही. नॉस्टक एंडवरून जयेश वारके धावत आला होता. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. फेकी जर परफेक्ट झाली असती तर धावबादच्या रूपाने विकेट देखील मिळाली असती, परंतु आपल्या क्रीजमध्ये जयेश पोचला. पहिला चेंडू निर्धाव, कोणती धाव आली नाहीये. चांगली सुरुवात अतिपच्या माध्यमातून. P1चं षटक आउटफील्डमध्ये 2 शतरक्षक ठेवले गेलेत ऑन साईडला. बाकी सर्व शतरक्षण इनफिल्डमध्ये. पॉइंट, कव्हर, मिड ऑन मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट. ओव्हर द विकेटने गती थोडीशी कमी केली. लेग कटरचा हा मारा होता आणि सिंगल धाव लेग बायच्या रूपाने खातं ओपन होत असताना SSC पडगा टीमचं पहिल्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न केला बाजिलने, परंतु फटका अजूनही त्याच्या बॅटवर चेंडू आलेला नाहीये. लेग बायच्या रूपाने खातं ओपन झाले. 64 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या डावामध्ये जबरदस्त फलंदाजी, आक्रमक शैलीने फलंदाजी केली अतिफने आणि तोच सध्या P1चं षटक चांगल्या पद्धतीने टाकत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केली आहे. जास्त वेळ खर्च करू नका. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. जयेश वारके प्रत्युत्तर देईल का अतिपला? बॅटची कडा लागली आहे का? शॉर्ट टर्मिनलमध्ये चेंडू जात असताना थोडीशी फंबलिंग जरूर झाली, परंतु कोणती धाव नाही. ओव्हर देखील झालाय, परंतु धाव घेण्याचा मानस नव्हता. अजून एक चांगला चेंडू. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना अतिप. लेंथ लाईनमध्ये बदल करण्याची क्षमता अतिपमध्ये आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख NCC बोरिवलीमध्ये राहिली. फलंदाजी देखील याच मॅचमध्ये चांगली केली आणि आता गोलंदाजी करत असता पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त लेग बायच्या स्वरूपात त्यांनी सिंगल धाव खर्च केली आहे. या ओव्हरचा 4था चेंडू. 64 धावांचं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये, परंतु अजूनही दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवले. यावेळी सुडवलं ऑन साईडला. उंची भरपूर आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे अंतर देखील पूर्ण केले. षटकार येतोय जयेश वारकेच्या खात्यामध्ये.
मोठ्या चेंडूवर मात्र प्रत्युत्तर दिलं जयेश वारकेने. 6 धावांच्या टीमच्या खात्यामध्ये धावसंख्येत धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. प्रत्युत्तर द्यायला आता सुरुवात केली SSC पडगा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा टर्न केलाय मनगटचा वापर करत असताना मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पायाने चेंडूचं रक्षण केलं. बिलाल त्या ठिकाणी होता. हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर बिलालसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. चौकाराचं रक्षण केलं बिलालने. 2 धावा वाचवल्या परंतु चोरून 2 धावा वेगाने पूर्ण केलेत आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 वर. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये फक्त अतिपने सिंगल धाव खर्च केली. त्याच्यानंतर षटकार ठोकला जयेश वारकेने. आता आलेल्या 2 धावा टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 12ची सरासरी गाठायची. अकुट्टप्पा ऑन साइडला पूल खेळलाय. मुख्य प्रवेशद्वाराला सलामी देत असताना हा येतोय या ओव्हरचा दुसरा षटकार. नंतर 64 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 15शी स्थिती. चांगलं प्रत्युत्तर दिलं. शेवटच्या 3 चेंडूमध्ये पहिले 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावर होते परंतु त्याच्यानंतरच्या 3 चेंडूवर तब्बल 14 धावा खर्च केल्यात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. 15 धावा जी सरासरी पाहिजे सामना जिंकण्यासाठी SSC पडगा टीमला ती सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये P1 मध्ये आली. आणि आता P2चं षटक टीमचे कॅप्टन टोलनाका एंड करून गोलंदाजीसाठी सज्ज. बबूश आउटफील्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. स्ट्राइक एंडवर बाझिल. डीप मिड विकेट लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक समोरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. आणि तिसरा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये कदाचित ठेवला जाईल. P2च्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाईल NCC बोरिवली टीमच्या माध्यमातून. वेळेचं बंधन असेल. टायमर सुरू आहे. 4:09 पहिला चेंडू टाकला गेलाय. पहिली वॉर्निंग दिली गेली मुख्य पंचांच्या माध्यमातून. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. अन्यथा आउटफील्डचा 1 क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये शेवटच्या ओव्हरसाठी ठेवावा लागेल आणि त्याचा फायदा नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमला होत असतो. हे नेहमीच आपण पाहतो. डीप स्क्वेअर लेग वायडिश लॉंग ऑन मध्ये 1 क्षेत्ररक्षक आणि फाईन लेग मध्ये 1. यावेळी लेस उडवल्या मागच्या दिशेने. फाईन स्टॉप कडे अतिशय वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु पोहोचू शकले नाहीयेत. बबूचं स्वागत बाझिलने चौकाराने केले. फटका सजवला बाझिलने. ज्या पद्धतीने जयेश वारकेने चौकारांनी षटकार ठोकले त्यालाच पाहून आता बाझिल देखील चौकाराची भाषा बोलायला सुरुवात करतोय. कॅप्टनच्या विपक्षामध्ये बबूच्या विपक्षामध्ये चौकार आलाय. 9चा इशारा समोर लॉफ केलाय. मिस्टर महेश राऊत स्टँडला सलामी देत असताना हा येतो दणदणीत षटकार. फाईन स्टॉप ते डीप स्क्वेअर लेग या अंतर्गत 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. आम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला त्या उल्लेखाला देखील सहमती मिळत असताना स्क्वेअर लेग पंच गोकुल पाटील सरांची. डीप स्क्वेअर लेगच्या मागे तुम्ही फाईन स्टॉप पर्यंत त्या एरियामध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवू शकत नाहीयेत. षटकार आले 9 चेंडूवर. सव्वीस धाबा या 7 धाबा जोडल्या गेलेत आणि आता हा पेपर पडगा टीमला थोडंसं सोपं झालंय.
26 धावा. बत्तीस धावा. षटकारानंतर 32 धावा धाव फलकावर. धावसंख्या 38 वर. बबूश मुले प्रेक्षक जातील कदाचित घरी. एकोणपन्नास धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चेक. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर SSC पडगा टीमची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचले. बबूशने 34 धावा खर्च केलेत. NCC बोरिवली टीमच्या समर्थकांना नाराज केला आणि आता हा सामना अगदी ओपन झालाय. सामना जिंकण्यासाठी फक्त 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. 18 मध्ये 15 धावांची गरज. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर 49 और बची हुई अब 18 गेंदों पर जीतने के लिए 15 रनों की ज़रूरत, जबकि लक्ष्य कुल मिलाकर 5 ओवर में था 64 रनों का. लगभग एक तरफा मैच को कर दिया है. दोनों भी बैट्समैन ने, बाजिल और जयेश ने बहुत अच्छी पारी खेली और बबूश सुसे के दूसरे ओवर में 34 रन उन्होंने खर्च किए. सबसे महंगा ओवर उनके नाम है. अब तीसरे ओवर के लिए आतिफ भाबे को कंटिन्यू किया है. फिर से हुक कर दिया. गेंद जारी है फाइनली रीजन पर. सुफियान गेंद पर जा रहे हैं, लेकिन गेंद जारी है पहले बाउंस पर 4 रन के लिए. अब आतिफ भाबे भी इस वक्त महंगे साबित होते हुए तीसरी ओवर की पहली गेंद पर उन्होंने 4 रन खर्च किए.
अब बची हुई 17 गेंदों पर केवल 11 रन चाहिए। स्विच हिट और 6 रन, व्हाट अ शॉट। एनसीसी के समर्थकों को शांत करते हुए अब बैट्समैन बाजिल, गेंद जहां पर एनसीसी के सपोर्टर से वहां पर जाकर लैंड होती भी, उस डगआउट में जाकर गिरती भी। ये देखिए अब शोर उभरते हुए वहाँ के जो हमारे वॉलेंटियर से आपको गेंद लाना है। स्कोर उछलता हुआ अब 59 केवल अब यहाँ से 5 रनों की ज़रूरत। घंटों का काम मिनटों में करते हुए कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश, प्लान मिस, गेंद चली गई विकेट कीपर अबू के पास। इतना बड़ा लक्ष्य करने के बाद भी डिफेंस नहीं किया गेंदबाजों ने। ऑन साइड में फाइन लेग पर गेंद चली गई है, बबूश को बीट करती हुई 4 रन के लिए। अब स्कोर लेवल हो चुका है, केवल 1 रन की जरूरत। केवल अब औपचारिकता शेष है, 1 रन की जरूरत। ओहो, ये देखिए बच गए पर बाजिल शेख। स्तंभ का अगर थोड़ा भी शरीर का हिस्सा लगता तो फिर हिट विकेट हो जाते बाजिल शेख, लेकिन बीट हुए बैट्समैन। आखिरी गेंद पर सिक्सर लगाकर इस मैच को खत्म कर दिया है। अभिनंदन साजिद शेख, हार्ड लक बबू सुसे, अनेक अनेक अभिनंदन एसएससी पड़गा, बाजिल एंड जयेश। हार्ड लक, टफ लक आतिफ, नाफिस बर्डी, बिलाल अबू और बबू सुसे। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है बाजिल शेख, जिन्होंने 43 रनों की नट आउट पारी खेली अपने टीम के लिए। आइए टॉस की तरफ हम जा रहे। नाफिस बर्डी ने जो 4 सिक्सर लगाए उसके लिए 2000 का इनाम है, वो आपको लेकर जाना है। तलवली स्पोर्ट्स के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। साथ ही साथ एसएससी के कैप्टन, तलवली के कैप्टन टॉस बॉक्स में रिपोर्ट कर चुके। पहले हम मैन ऑफ द मैच का अवार्ड देंगे जुबेर शेख के शुभ हाथों से। जुबेर शेख के शुभ हाथों से हम बाजिल शेख को ये ट्रॉफी